नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झालं तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करताय। नमो हप्ता नेमकी 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार, सर्व माहिती आता तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नेमकी कधी जमा होणार याची तारीख वेळ सर्व काही जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, सर्व काही माहिती आता सविस्तरपणे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नक्कीच 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। आता तुम्हाला A to Z माहिती सविस्तरपणे सांगणार आहे। यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या नेमकी म्हणजेच की 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आणि तारीख काय देण्यामध्ये आलेली आहे, कोणत्या तारखेला जमा होणार, हे देखील तुम्हाला आता पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 1 ते 2 मिनिटे नक्कीच वेळ काढून पाहत चला, मोबाईल हातामध्ये धरा आणि संपूर्ण माहिती सविस्तरपणे आता समजून घ्या। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्हाला फक्त अनेक बातम्या तुम्ही पाहिले असतील असं सांगण्यामध्ये येत होतं की आज हप्ता खात्यावरती जमा होणार, उद्या हप्ता खात्यावरती जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर का तुम्ही बँकेचे खाते चेक केले तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा नमोच्या हप्त्याचा जमा झालेला नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे। सरकारने स्पष्टपणे जाहीर केलंय की पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या दिवशी जमा होणार। आता कोणती तारीख देण्यामध्ये आलेली आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, यासाठी तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का, संपूर्ण माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे मी सांगणार आहे। सरकारने नेमकी काय निर्णय घेतलाय, नमोच्या हप्त्याला विलंब का झाला, नेमकी आता नमोचा हप्ता तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार, संपूर्ण सविस्तर माहिती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे। आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम म्हणजेच की आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। याच कारणामुळे बरेच शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज होते, परंतु आता शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या तारखेला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वाटप होणार आणि पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं देखील म्हटले आहेत की ज्या शेतकरी बांधवांची ही 2 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांची ही 2 कामे अपूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाहीये। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणती तुम्हाला 2 कामे करायची आहेत आणि यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार, A to Z माहिती आता सविस्तरपणे समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नेमकी ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले असतील, नमोच्या 9व्या हप्त्याची आता तुम्ही प्रतीक्षा करत असाल, तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झालेले असतील तर तुमच्या खात्यावरती 9वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे, तुम्ही सुद्धा पात्र असणार आहेत। त्यासोबत तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचे सुद्धा मागील हप्ते जमा झालेले पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या मागील हप्ते जमा झालेत का, जमा झाले असतील तर काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या खात्यावरती म्हणजेच की PM किसान योजनेचे, नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झाले असतील तर तुम्ही सुद्धा यासाठी पात्र असणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि कोणती 2 ते 3 कामे तुम्हाला करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, कोणती कामे तुम्ही पूर्ण केल्यानंतर पात्र व्हाल
अहवाल हे जाणून घेऊया। त्यानंतर पुढे 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत कोणत्या तारखेला जमा होणार आहे, कोणती तारीख सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे हे देखील तुम्हाला आता पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ मोबाईल हातात धरून शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे पाहत चला आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही हे देखील लक्षात ठेवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आता चला कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत हे जाणून घेऊया। त्यानंतर जिल्ह्यांची यादी पाहूया आणि त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो कोणत्या तारखेला जमा होण्याची शक्यता आहे ते देखील तारीख देखील जाणून घेऊया। तर पहा आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा फोन नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो पात्र होण्यासाठी आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लवकरात लवकर लिंक करायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड हे तुम्ही बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव बँक खात्याशी आधार लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील बँक खात्याशी आधार लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो पात्र होण्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक तात्काळ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की ई-केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण देखील आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे। ई-केवायसी केल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला तर हे तर समजलं असेल कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जाणून घेऊया कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होते हे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच पुढे पाहूया की कोणती तारीख देण्यामध्ये आलेली आहे, कोणत्या तारखेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। तर आता पहा जिल्ह्यांची यादी पाहूया। नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अकोला। अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। अकोला मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तुम्ही सुद्धा आता काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर नंबर 2 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अमरावती। अमरावती मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। अमरावती मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर नंबर 3 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर। अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, अहमदनगर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केले की आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम लवकरच जमा होणार आहे। त्यानंतरचा चौथा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो धाराशिव। धाराशिव मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, धाराशिव मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, धाराशिव मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। धाराशिव मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा 5वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, छत्रपती संभाजीनगर मधील राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर गडचिरोली मधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। पालघर, पुणे, बीड, बुलढाणा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जालना, जळगाव या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, वाशिम, पुणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीपर्यंत रक्कम जमा होणार आहे, त्या 2 ते 3 दिवसामध्ये शेतकरी बांधवांनो वाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे सबस्क्राइब करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।